नमस्ते मित्रांनो. मागील भागात आपण पाहिले नैना आणि राहुल मनोहर बरोबर मळ्यात गेलेली. आता पुढे. नैनानं चमकून पाहिलं. मनोहर तिच्याकडे बघून हसत होता. अगदी सहजपणे तो म्हणून गेला, "तू लहान आहेस नैना, निदान राहुलपेक्षा आणि माझ्यापेक्षाही. पण आय लव्ह यू. हे 2 दिवस तू माझ्या पुढं राहा. तुला जमेल तेवढं." प्रेम आणि लग्न या 2 भिन्न गोष्टी असतात मानवी जीवनात. प्रेमात माणसाला जगण्याची इच्छा असते, तर लग्न तडजोड करीत माणसाला जगवत ठेवतं. राहुलशी तुझं असं इतक्या दिवसापासून ठरलेलं लग्न, अदरवाईज मीच तुला मागणी घातली असती. आणि तो हात उंचावून वरती उंच गेलेल्या अमराईतल्या झाडात नजर खुपसून हसत राहिला. त्याच्या डोळ्यात पाणी जमलं होतं. हसण्यानं का? नैना पाहतच राहिली. काहीतरी विपरीतच घडत होतं. आपण आपल्याकडून काय म्हणावं तिला कळेना. तिचे नुसते डोळे भरून आले होते. त्यात सभोवतालचा मळा, वरचं आकाश आणि समोर मनोहर. सारं तरंगत होतं. राहुललाही फार वेळ त्या दोघांना एकत्र ठेवायचं नसावं. तो ढेंगा टाकतच आला, "चहा होतोय झोपडीवर. मनोहर, पंपावर तोंड हात पाय धुवून फ्रेश हो. बघ कसं धो-धो पाणी वाहत आहे." मनोहर दूर जाताच गर्रकन नैनाकडे वळून त्यानं खडसावण्याच्या सुरात विचारलं, "काय म्हणत होता तो? आणि इथं वर येऊन तू का चेहरा पाडून उभी आहेस?" "पेपर्स कसे गेले असं?" नैनानं म्हटलं. आणि ती दोघांनाही टाळून तिसऱ्याच दिशेला मान वळवून पाहू लागली. खसकन तिचा हात पकडून राहुल म्हणाला, "मनोहर माझा मित्र आहे, तुझा नाही, कळलं? तोही जिवलग मित्र नाही." सहज येतो म्हणाला, "आणला. आजवर पत्रात कधी अक्षर तरी लिहिले मी त्याच्याविषयी?" त्याचे डोळे आग ओकत होते. डोळाभर लालसर रेषांचं जाळं पसरलं होतं. राहुलचं एक नवं रूप तिला कळून येत होतं. खालचा ओठ चावत म्हणाला, "म्हणे पेपर्स कसे गेले? तुला काय नोकरी करायची नाही म्हणाव?" त्याच्या आईसारखी. "मूर्खच आहे. इथं वर आणायलाच नको होता. वडील कारकून, आई शिक्षिका, 4 बहिणींची लग्न यांच्या डोंबलावर, आणि हा असा वेंदळा. त्याच्याशी बेतानच." "हां." नैना दम भरल्यासारखा राहुल बोलला. त्याच्या मुठी त्याच्याही नकळत आवळत गेल्या. जबडा ताणला गेला. हातपाय धुवून रुमालला हात पुसत येत असलेला मनोहर तर नैनाला निरागस निष्पाप वाटला, राहुलपेक्षाही. आपण अशी तुलना का करतो हे तिला कळत नव्हतं. मनोहर त्याच्या शिरावरच्या जबाबदाऱ्या, त्याचे सामान्य आई-वडील, त्याचं काहीशा रेषातून राहुलनं तिच्यापुढे चित्र उभं केलं होतं. तो आणि मी यांची तुलनाच होऊ शकत नाही हे दाखवलं होतं. 3 तास नैनानं मग राहुलच्या जवळ असल्यासारखं दाखवलं. "माझं डोकं भणांतय" सांगून ती चेहराच पाडून बसली. मग त्यांच्या खाण्याकडे, बोलण्याकडे, पोहण्याकडे तिला मनमोकळेपणे बघताच आलं नाही. राहुलची सततची पहाऱ्यासारखी आपल्यावर नजर आहे हे तिला जाणवतच होतं. ती जो खिन्न होत होती तो राहुल खुलून बोलत होता. प्रत्येक डाव जिंकत गेल्यावर जसा एखाद्याचा चेहरा आतून फुलून येतो तसं राहुलचं झालं होतं. मोटारसायकलवरून उतरल्या ती स्वतःच्या घराकडे वळली. तिला काहीच बोलायचं नव्हतं कुणाशीच. त्या क्षणी तिला कुणाचाच निरोप
औपचारिकपणे तरी घ्यावासा वाटला नाही. आतून मामांनी मारलेल्या हाका तिच्या कानावर पडत होत्या. तरीही ती पाठ फिरवून निघालीच. राहुल मात्र मनोहरला म्हणत होता, अशीच सनकी आहे. तिथं मळ्यातही हट्टाने आली आणि आता बघ. अशा मुलीशी मनोहर मला आयुष्यभर जमवून घ्यावं लागणार आहे. आणि तो खोटं खोटं हसला. आता मनोहर निघून जाईपर्यंत आपण जायचं नाही त्यांच्याकडे, असा तिनं मनाशी निश्चय केला. दुसऱ्या दिवशी ती माडीवर वाचत पडली होती तर मनोहर थेट वरपर्यंत आला. पटकन आत येऊन त्याने कॅमेरा काढला. 1 मिनिट उभी राहा करून तिचे 2-3 अँगल्सने फोटो काढले. काय घडतंय कळायच्या आत सर्व संपूनही गेलं. तृप्तपणे हसून तो नैनाला म्हणाला, चल आता खाली, चहा कर माझ्यासाठी. पहाटेच मी निघणार आहे. पुन्हा केव्हा भेटू आपण? तो थांबला. त्याच्या आवाजात कंप आला. शब्द ओठापर्यंत आले आणि थांबले. त्याच्या मनातलं त्याचे डोळेच बोलत होते. वळताना तो म्हणाला, प्रेम म्हणजे काय असतं हे प्रेमात पडल्याशिवाय कळणं शक्य नाही. केवढी रिस्क घेतली मी नैना इथे येऊन. पण मी सुखी आहे, समाधानी आहे. तो सपासप माडीच्या पायऱ्या उतरून गेला. त्याच्याशी तिचं तर बोलणंच झालं नाही. साधं चहासुद्धा विचारायला गेला नाही की केला गेला की नाही. आईने विचारलं, कोण ग आलं होतं? राहुलचा मित्र. काल त्याचा कॅमेरा माझ्याकडे विसरला होता. तो न्यायला आला होता. मग तुला मी खाली बोलवेपर्यंत हा माडीवर गेलाही. काहीतरी माणसं बाई. नैना गप्प बसली, आईची नजर टाळत. इतक्या दुपारचं राहुलची नजर टाळून तो इथं वर का आणि कशासाठी आला होता? तिला कुणालाच सांगणं शक्य नव्हतं. आठवडाभर नैना राहुलकडे फिरकलीच नाही. हे अनाहूत वादळ का आपल्या आयुष्यात आलं तिला कळेना. खरं तर तिचंही एक आतलं मन संसाराच्या सर्व चौकटी तोडून त्याच्या हातात हात घालून मळाभर अंबराईतून फिरून आलेलं होतं. पण अव्यक्तपणे. तसं वरवर ती दोघांशीही बोलत नव्हती, रुसलीच होती. पण तिचा आपल्या आत मनोहरशी वार्तालाप होत होता. त्याचं हसणं, त्याचे शब्द सारं ती युगानयुगासाठी मनात साठवून ठेवत होती. मनोहर दुसऱ्या दिवशीच पहाटे निघून गेला होता. त्याच्या गावी, त्याच्या माणसात, त्याच्या जगात. कदाचित त्याचं पोहोचल्याचं पत्रही आलं असेल. नैनाची खात्री होती की त्यात वरवर का होईना त्याने आपल्या नावाचा उल्लेख केलेला असावा. पण राहुलने मनोहरबद्दल नंतर काहीच बोलणं काढलं नाही. मनोहर त्याचं जाणं, त्याचं पत्र सगळं तिच्यापासून लपवून ठेवलं. हे नैनाला वाटत होतं. कदाचित जुजबी तरी आपल्याला मनोहरचं पत्र येईल. पण तसं घडलं नाही. मनोहर कल्पनेपेक्षा समंजस निघाला. प्रीतीचा सुगंध असा दरवळत सोडायचा नसतो हे त्याला उमगलं असावं. कधीतरी भेट होऊन नैनाच्या बाबांनी शंकररावांशी बोलणं केलं. शंकररावांनी सुरुवातीला तालून धरलं, पण अखेर सर्व स्वीकारलं. कारण नैनाशिवाय आपण इतर कुठल्याही मुलीला आपल्या सुनेच्या आणि राहुलच्या बायकोच्या रूपात पाहू शकत नाही. नाहीतर आपण अन्नपाणी सोडू असं मामींनी त्यांना सांगितलं. नैनाला वाटलं, हे बळ आपल्यात का नाही? आपण का राहुल, बाबा, मामी, आई, आजी यांना बजावत नाही?
की माझं तुम्ही लग्न करू नका. माझं मनोहरवर प्रेम आहे. मी मनोहरची आहे. आजवर तुम्हीच माझं लग्न राहुलशी गृहीत धरलत, मी नाही. असं. पण ज्या ठिकाणाचा ठाव ठिकाणाच नाही त्या दिशेने चालत कसं जाणार? मनोहर कुठे होता, कसा होता, काय करीत होता तिला माहीत नव्हतं. त्याचं राहुलला पत्र आलं तरी त्याने ते तिला दाखवलेलंच नव्हतं. धन्यवाद. कथा कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर कळवा आणि अशाच नवीन नवीन कथा किंग ऑफ स्टोरीज या चॅनलवरती ऐकत राहण्यासाठी जरूर चॅनलला सबस्क्राईब करा.